कर्क राशीची गेल्यावर सिंहेची समोर येते. सिंहेची समोर आली ना की एक लक्षात घ्यायचं, दोन बलाढ्य शत्रू एकमेकांसमोर उभा राहिले. क्या बात आहे असं. हे दोघंही फक्त नजरेनं एकमेकांना जोखत बसलेले असतात. शांतपणे ती त्याच्या समोर हाताची घडी घालून असे उभं राहते. ठरलंय त्याप्रमाणे मी आलोय, तोही सांगतो. ठरवलं गेलंय त्याप्रमाणे मीही आलोय. आता प्रश्न असा आहे की आपण एकमेकांशी चर्चा करणं आवश्यक आहे. सिंहेची मुलगी असेल तर ती पहिले चर्चा करायच्या आधी मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपण जर एकमेकांना पसंत असू तर चर्चा करण्यात अर्थ आहे. अन्यथा तुमचा वेळ वाया घालवणं मलाही आवडणार नाही. तो हसतो, त्याच्या लक्षात येतं मामला जरा तिखट आहे, आपण म्हणू कोल्हापुरी झणझणीत मिसळ आहे, चला. तोही ठरवतो ठीक आहे, एकदा एक्सपिरियन्स करू. तो म्हणतो हा ठीक आहे ना, आपण जे बोलू त्यात आपल्या आवडीनिवडी जुळल्या तर आपला पसंतीक्रम ठरणार आहे. नंतर चेहऱ्यावरनं खूप तुम्ही आवडला असाल, पण तुम्हाला माझ्यातलं काहीच पसंत नसेल, माझ्या आवडीनिवडीतलं काहीच तुम्हाला आवडत नसेल, तर उगाच हे करण्यात असं का? माझ्या आईवडिलांचं लग्न झालं तेव्हा त्यांना तो कुठं त्यांच्या एकमेकांच्या आवडीनिवडी माहिती होत्या, पण झालाच ना संसार. आज मी 23 वर्षाची, दादा 28 वर्षाचा, म्हणजे 30 वर्ष त्या दोघांनी चांगला संसार केला. हा, 100% कोणाचा संसार प्रेमाचा किंवा याचा होतोच असं नाही. संसार म्हणला भांडण लागायचीच. आजपर्यंत मी गेल्या माझ्या एवढ्या 20-22 वर्षाच्या आयुष्यामध्ये मान वर करून बाबांना आईशी भांडताना बघितलेलं नाहीये. तो हा बघतो आईला, म्हणजे यांच्या घरात सगळ्याच चंडिका दिसत आहेत. पुरुषांनी मान वर करून बोलायचं नाही म्हणजे आश्चर्य आहे. तो तरी नेटाने म्हणतो ठीक आहे, एक काम करू, आपण समोर पार्कमध्ये बसू आणि बोलू. पार्कमध्ये उगाच गर्दी जास्त असते, आपण तिकडच्या कॅफेमध्ये जाऊ. हा, तुमच्याकडं काही शॉर्टेज असेल तर सांगा, मी पैसे फोन करून घरनं मागवून घेते किंवा ॲडजस्ट करते, मला तसं काही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडं थोडेफार निघतीलच. त्याचा पुतळा होतो. आणि कायम बघा, मेष ही मंगळाची रास आहे आणि सिंह ही रवीची रास आहे. रवी समोर जेव्हा मंगळ उभा राहतो त्यावेळेला दोघांच्या प्रखरतेमध्ये एक कोणतरी डोलायमान होतोच होतो. इथं आपण गृद्ध मेष होतोय, तर मेष म्हणतो असंच काही नाही, मी तुला सहज म्हणलं पार्क, आपण कॅफेत जायचं, कॅफेत जाऊ, आय विल पे, नो प्रॉब्लेम. पुढची त्यांची बोलणी काय झालेली असेल तुमच्या लक्षात आलेलं असेलच. तर येते कन्या रास, बौद्धिक रास, बुधाची आवडती रास, फक्त आत्मविश्वास थोडा कमी असलेली रास. त्यामुळं ती येतानाच साचपडत येईल, एक तर गबाळ्यासारखी येईल, म्हणजे असं काय फारसं मॅचिंग बिचिंगचं का जे जनरली बायकांच्यात असतं तसं हे नसेल. फक्त घरच्यांनी सांगितलं म्हणून थोडीशी पावडर लावलेली आहे आणि भेटायला आलेली आहे, नीटनेटके कपडे घालून घरच्यांच्या हिशोबाने आली. आता तिला काय बोलावं पहिलेच कळत नाही, म्हणून ती येते फक्त समोर अशी ढिम्म उभी राहते. हा एक सेकंद, अरे भेटायला आलीस, निदान दात तरी दाखव, पण नाही. बोला, मग तोच म्हणतो हॅलो हॅलो, असं हळूच हॅलो. तो महेशने सांगितलं होतं इथंच भेटा, असं असं टायमिंग, त्यामुळे आपण एकमेकांना पसंत केलं तर तो आईबाबांशी बोलणार आहे. ती हो,
मग आपण समोर कॅफेमध्ये बसायचं का? नको. पार्कमध्ये? ठीक आहे, चला. दोघं जातील, जे काय असेल तो हा बोलेल. ही थोडंसं एक लक्षात घ्या, कन्या जोस्तोपर्यंत स्वतःचा अधिकार 100% प्राप्त होत नाही तोपर्यंत अबोलच राहते. प्राप्त झाल्यानंतर ती जे बोलायला सुरुवात करते त्या ह्याच्यात मग ह्याला सांगावं लागतं, अगं बाई जबडा फाटेल ना, थोडं कमी बोल. संशय भरपूर. त्यातही तिच्या डोक्यात तेच राहणार की हा आपल्याला चला म्हणतोय, याचा अर्थ याने आपल्याला पसंत केलंय का, हा आपल्याला हो म्हणणार आहे का? मग हो म्हणणार असेल तर जावं, हे करावं ना, नाही तर मग उगाचच्या उगाच जाऊन हे कशाला करायचं. भेळ मागवली तर तो पैसे देईल का? आपल्याकडे पैसे निम्मे आहेत का? निम्मे निम्मे करून द्यायचे ठरवले तर पैसे किती आहेत आपण आणले? या सगळ्या विचारात ती हरवून चालत असणार. मग परिस्थिती अशी होती की ह्याला तिला सांभाळून घेऊन जावं लागतं. रहदारी बिरदारी यांना काही फरक पडत नाही, या डायरेक्ट रस्त्याच्या मध्ये जाऊन उभे राहतात. वाहनाला गरज असेल तर त्यांनी थांबावं. नाही, मला त्याचा टच जरी लागला तर तो जेलमध्ये गेला म्हणून समजा. वाहन चालकांनी काळजी घ्यायची, कारण या विचारात असलेल्या व्यक्ती असतात. कन्या राशी कायम तशी असते आणि आग्रही असते. मग तोपर्यंत तो हो म्हणत नाही तोपर्यंत पार्कमध्ये देखील ते सगळं त्याचं ऐकून घेतील, त्याला दुजोरा देतील, नाही म्हणणार नाही कुठल्याच गोष्टीला. अगदी त्याने सांगितलं ना की मी वीकेंडला ड्रिंक्स करतो, ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे ना, करा, माझा काही प्रॉब्लेम नाही. ज्या सेकंदाला तो म्हणतो की नाही, हा आता आपल्याला संसाराला, म्हणजे मी आईबाबांना जाऊन, मी महेशकडे जाऊन होकार कळवतो माझा, आपण उद्या आईबाबांनाशी बोलून घेऊ, त्या सेकंदाला ती सांगते, हे वीकेंडचं महत्व मला चालणार नाही बरं का. वीकेंड काय तुम्हाला एकट्यालाच असतो का? सगळ्यांना असतो. वीकेंडला आपण कुठेतरी ट्रिप काढू, आईबाबांबरोबर बाहेर फिरायला जाऊ, मुलं म्हणजे दादा हे ते काय मित्रमैत्रिणींच्या ग्रुपला घेऊन ट्रिपला जाऊ. दारू ढोसायची नाही. उगा वीकेंड डे म्हणून दारू ढोसायला बसला, मी खपवून घेणार नाही, हे लगेच सांगून टाका. तोपर्यंत तो हो म्हणत नाही तोपर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टीत ती ओके, नाही म्हणणार नाही, होई म्हणणार, ओके ठेवल.